नमस्कार मित्रांनो, मी मुकुंदा गुरनुले तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही आलेलो होतो ती मसलीच्या पटामध्ये। आज आम्ही आलेलो होतो तर मसलीच्या पटामध्ये आज यांची सरांची जोडी विजय झाली आहे, त्याबद्दल आम्ही संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तर मित्रांनो, सर्वात पहिले आपण ज्यांची जोडी विजय झाली त्या सरांचा संपूर्ण परिचय जाणून घेऊया। सर, तुमचा परिचय सांगा। रवी डॉक्टर गडचिरोली। तर सर, तुम्हाला हा शंकरपटाचा छंद कधीपासून लागला हे आम्हाला सविस्तरपणे सांगा। 5 वर्ष झाली। 5 वर्ष। आणि हा छंद लागल्यानंतर सर्वात पहिले तुम्ही कोणता बैल घेतला? दादा। त्या बैलाविषयी आम्हाला सांगा। तो पहिले लहानचाच होता, आम्ही घेतलून तर त्याला हा बैलामध्ये त्या बैलामध्ये टाकून चांगला मोठा झाला आता। मग आता आम्ही त्याच्यासोबत पटा खेळतो। जे आजची जोडी आपली जिंकलेली आहे तुमची, या जोडीबद्दल तुम्ही काय सांगाल? याचं नाव आहे भुऱ्या, याचा आहे डुकऱ्या। तर आजची जोडी जिंकली याबद्दल तुमचे आनंद काय म्हणते? तुम्हाला आनंद झाला असेल तर काय? आनंद झाला। तर त्याच्यानंतर येते बैलांना तुम्ही आपल्या घरातील जे सदस्यासारखे मानत असता का? हे पोरासारखे त्यांची जोपासना वगैरे कशा पद्धतीने करत असता? पूर्ण देखभाल असते। आता जसे आपल्या घरी पोराबारा जसं आपण पोरावर लक्ष ठेवतो, कोणाची तब्येत कशी राहते, कोणाची का कशी राहते, तशी आपण पोरासारखी माया आपल्या बैलाला देतो आपण। आता हे तुमची शंकरपटातली जी जोडी आहे, तुम्ही इतरही शंकरपटामध्ये नेत असता का? हो हो। आजपर्यंत किती शंकरपटामध्ये तुम्ही नेलेला? आम्ही जास्त मछली, पेटगाव, डोंगरगाव, कुंभारी, जीपगाव जेव्हा मग आपली जोडी जिंकते तेव्हा मग तुमचा आनंद काय म्हणत असते? खूप चांगला असते। खूप चांगला असते। आता तुम्ही बैल नवीन घेतच असता, बरोबर आहे? त्या नवीन बैल घेताना त्या बैलामध्ये सर्वात पहिले तुम्ही काय बघत असता? त्याची पहिले धावते किंवा नाही धावत हे त्याची पावलिंग हे बघून घेतलं जाते सगळं। म्हणजे त्याचा सराव करतो आता। आधी सराव केल्यावर सरावात चांगला झाला तर तेव्हा त्याला पाडी लावतो आपण। म्हणजे सराव मध्ये आपल्या बजेटनं चांगला धावला पाईनुसार, तेव्हा त्याचा पाडी लावतो आपण। आता जे आपण नवीन जो घेत असतो बैल, बरोबर आहे, तर तो बैल घेताना ते किती पडू शकते तो बैल, याचा अंदाज तुम्ही कशा पद्धतीने लावता? आम्ही जेव्हा आमची घडी लागते किंवा पट्ट्या होते त्याला 4-4 महिने आम्ही पट्ट्या करतो। मग तेव्हा आमच्या सेकंड पॉईंटमध्ये धावले तेव्हा आम्ही गेम लावतो। आता तुमची बैलांची जोपासना करणारे जे माणसं आहेत, तुमचे सर्व परिवार आहे, याबद्दल तुम्ही काय सांगाल? ह्या सब शांत आहे, खुशी आहे सर्व। आता जे आपलं झाडीपट्टीतील शंकरपट आहे ते आपल्याला शंकरपट वरती न्यायचं आहे, वरच्या क्षेत्रापर्यंत पोहोचवायचं आहे, याबद्दल तुम्ही काय सांगाल? धन्यवाद। आता पारंपरिक वारसा म्हणून शेतकऱ्यांचा आवडता छंद म्हणून शंकरपटाकडे बघितले जाते, याबद्दल तुम्ही माहिती सांगा। भाऊ, शंकरपट म्हणजे चांगल्या पद्धतीत हा शर्यतीचा काम आहे, म्हणजे हा माणसाचा काम आहे, हा खुशीचा काम आहे। तेव्हा आपण बैल 1 लाखाचा, 2 लाखाचा, 1.5 लाखाचा घेतो आणि त्याला पालवणे आणि त्याची करणे आणि मालकाचा मन का राहते का माझी जोडी जिंकली पाहिजे आणि माझा नाव अंबर राहिला पाहिजे किंवा माझा नाव घेतला पाहिजे, हा उद्देश आहे महाराष्ट्रामध्ये। आता संस्कृती व परंपरा म्हणून आपण शंकरपटाचे आयोजन करण्यात येते, बरोबर आहे? तर सर, तुमचे खूप खूप धन्यवाद आम्हाला अमूल्य माहिती दिल्याबद्दल। आणखी तुमची आज जोडी जिंकली त्याबद्दल आमच्या झाडीपट्टी मिनगरी यूट्यूब टीमकडे तुम्हाला पुन्हा शुभेच्छा। संपूर्ण धन्यवाद। धन्यवाद।